इथेच राहू दे. तर आणि चालू करा मग तिकडे. काय बांधता तुम्ही? नाव खराब करता. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता जातोय आम्ही भात लावायला. म्हणजे काका वगैरे सकाळीच गेलेत, सगळं ते मोटारचं वगैरे बघायला, बंदोबस्त करायला. अजून माणसं कोण जमले नसते मला वाटतं. आजी आणि मी जातोय बघा. आजीच्या हातात कुदळ आहे आणि मी हे घमेला घेतलंय आणि या छत्र्या आहेत ते बघू शकता. मागचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल कळंब तोडतानाचा. हे बघा, हीच ती कळंब अशी 5 तोडलेली आहे बघा. फांद्या वगैरे तोडल्या आहेत त्या. आई गेली पुढे, जाऊया आपण पण. हे बघा, हे काल सारण पाडला तर हे बघा, हे काल हरला पाडला तो. आई बघते आहे. जवळ काढलं नाही मी म्हणतो, असं वळून तिकडनं काढलं नाही. बरे बघा, आता ह्या मळ्याची चिखल चालू आहे, तर दुसऱ्या मळ्यात पाणी सोडलंय आणि आपला सागरबाई चिखल करतोय. हे बघा, गेल्या वर्षी ना 2 पॉवर ट्रेलर होते, पण ह्या वर्षी आहे 1 पॉवर ट्रेलर आहे. बांध लिपतात असा, म्हणजे जे बांधावरचं रान असतं ते मराठा मोठं होत नाही. बांध पण तसंच लिपणार. पुढे काकांचं पाणी होत नाही चिखलचं. काका आता कोपरे खणतात. म्हणजे कोपऱ्यात असं खणावं लागतं, कारण पॉवर ट्रेलर किंवा जोत असतं ते कोपऱ्यात जात नाही, त्यामुळे कोपरे असे खणावं लागतं. ते बघा, मित्रांनो मी आणि आता अनिल काका आलो आहेत. हा पॉवर ट्रेलर इकडे आहे तो घ्यायला. इथून नाही जा आम्हाला आता तिकडे, जिथे आम्ही भात लावतो तिथे. एकावर काय पटापट होणार नाही म्हणून 2 नेतोय, चिखल करायला मदत होईल तेवढीच. मित्रांनो पूर्ण वाट लागली. इथून असं उचलला वर, एवढा वजन आहे, 2 माणसाने नाही उचलत तरी आणलाय. आता टेन्शन नाही, इथून जाऊ शकतो. हा इथेच राहू दे. तर आणि चालू करा मग तिकडे. पॉवर ट्रेलर आणला आम्ही. काका पेट्रोल भरताय आणि तेव्हा का पहिल्या मळीची चिखल केलेली, तर इथे भात लावायला चालू केलाय काकीने. आणि हा दुसऱ्या मळीची आता चिखल करताय. हा कुठला पॉवर ट्रेलर आहे, दूर सोडतो. मित्रांनो आता ही 3री मळी घेतल्या, 2 झाल्यात लावून. आणि बघा काकी आहेत, किती आहेत, 3 4 5 6 जणी आहेत. आता त्या भात लावायला चालू केलं आहे. मागे बघू शकता सगळं काम चालू आहे. तर चिखल आता घरी गेलेलो. एक पेट्रोल आणायचं होतं म्हणून, आणि तिथे कमी पडेल असं वाटतंय म्हणून गेलेलो. आणि इथे बघा भात काढण्यातून चालू आहे. तावड्या का जातात खाली भात पेंड्या धुवायला. वर भात लावत होत्या काकी, आता भात काढतायत. म्हणजे बघा इथे व्हाळ आहे खाली. तावड्या का पेंड्या धुवायला आलेल्या, पेंड्या धुत आहेत. धुवा ना काय ना धुवा. बघा अशा पेंड्या धुतल्या जातात. गोल फिरून नंतर असं 2 आपटायच्या एकमेकांना, बरोबर ना.
थोडीशी माती असते ना ती जाते. आमच्या गावचे प्रगतशील शेतकरी नवीन नवतरुण अनुज पडवळ यूट्यूब मॅन हे स्वतःच्या शेतामध्ये शेती करत आहे. शेतीची लावणी करत आहेत, भाताची लावणी करत आहे. काही 5 मिनिटापूर्वी त्यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न केला आणि ही वडिलोपार्जित पंजोबांच्या आजची शेती वर्षानुवर्ष ते करत असतात. आणि आजच्या ह्या शेतीची पाहणी करण्यासाठी इथे माननीय उपसरपंच, पोलीस पाटील, सदानंद पडवळ, बंड्या गुडेकर हे सर्व इथून येऊन गेले शेतीची पाहणी करून. आणि हे प्रगतशील अनुज पडवळ हे प्रगतशील शेतकरी असून त्यांना शेतीची फार आवड आहे आणि ते थोडेफार हसत आहेत, पण प्रामुख्याने दरवर्षी ते शेतीची लावणी करायला इथे येतात. खरोखरच त्यांना मोदी साहेबांना मला प्राईम मिनिस्टरना एक सांगावं लागेल, त्यांना खरोखरच आज आपण एक फार्मर ID देऊया, म्हणजे ते शेतकरी म्हणून ते राहतील इथे, असा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद. बघा ह्या माईला थोडा वेळ जातोय कारण तिघे जणच काकी आहेत. ते काकाने तिथून घेतल्या लावायला. बाकीच्या काकी तिकडे भात काढायला गेल्या. आलो आता तावड्या आणि पेंड्या आणल्या तिकडे आणि शेवटची मळी बाकीची आता लावायला सुरुवात केली. काय बांधता तुम्ही? नाव खराब करताय. आता 6 मळ्यांचे झाले भात लावून आणि काका वगैरे सगळे बसलेत. आणि आता हे सुरेश गुरव काका, तर त्यांना काहीतरी बोलायचं आहे, तर ते बोलतील नाही का तुम्ही? आज आम्ही भात लावण्यासाठी, म्हणजे पारंपरिक शेती आहे आमची आणि वडिलोपार्जित शेती आहे, ती आम्ही प्रामुख्याने करतो. जे आमचे यूट्यूब चॅनलचे ॲडव्हर्टायझर अनुज पडवळ यांची स्वतःची शेती आहे, म्हणजे चुलते वगैरे त्यांना सहकार्य करतात. आणि दिवसभराचं काम 3 वाजेपर्यंत सर्व आटपून भात लावणी करून आम्ही आता घरी चाललेलो आहोत. आणि अनुज मला वाटतं फ्री झाला, तो आता राजा झाला. तो त्याने ट्रॅक्टर पण चालवले, सगळं काय केलं. आणि ही माणसं पण अशी आहेत आम्हाला सापडली, तिकडे मागे फिरव सापडली, ती अशी चांगली सापडली. आणि त्यांच्या सहकार्याने आपण हे सर्व करू शकलो. आज अनिल पडवळांचं नाव असं आहे की अनिल पडवळ म्हटलं की माणसं ताबडतोब भात लावण्यासाठी येतात. आणि त्याप्रमाणे तीच प्रेम आणि तीच आपुलकी आत्तापर्यंत ह्या लोकांनी आपल्याला दाखवलेली आहे. असंच प्रेम त्यांचं ह्या अनिल पडवळ कुटुंबियावरती आम्हा सर्वांवरती राहू दे, हीच विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. आणि पुढील आता मला वाटतं भात लावणीचे दिन संपलेले आहेत आणि याच्या पुढे मला वाटतं 8 दिवसांनी नागलीची शेती करतील. तुरळक लोकांनी नागलीची शेती केलेली आहे. फक्त दुःख एवढंच जमतं हे होतं, जाणवतंय की बैलजोडी सोडला नाही आणि आता पॉवर टिलरच्या साह्याने शेती करतायत. हे शोकांतिक आहे, पण आता काय नाविलाज आहेत, लोक करतात त्याप्रमाणे आम्ही पण करत आहोत. धन्यवाद. आता आमच्याकडे नको, घरात होते, भूक लागले. दाखवलं सगळं. घरी कोण कोण जातात बघा. चला
मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल आता सुरेश काकांनी भारी सगळं समजावून सांगितलं आणि आताचा ब्लॉग पण मी इथे सेंड करतोय. 6 महिन्यांची जर कामं वगैरे सगळी झाली आता मी फ्री संध्याकाळी थोडं जाईन मित्रांसोबत वगैरे खेळायला मस्ती वगैरे करेन थोडं कुठेतरी जाईन. आणि ब्लॉग कसा वाटला नक्की आवर्जून कळवा. जर कोण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. का क्या आल्या जर कोण चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया कुठल्या तरी अशाच नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा. टाटा.